कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट। आनंद यांचा भारत दौरा द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकट करेल। पंतप्रधान भारत कॅनडा संबंधांना नव्याने प्रस्थापित करण्यास दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात भर। सकारात्मक सुरुवात करण्यासाठी दोन्ही देश उत्सुक। एस जयशंकर बिहार निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी। 122 विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू। शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषाला चालना देण्यासाठी देशभरात आयोजित विकसित भारत बिल्डथॉन स्पर्धेचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी केलं उद्घाटन। 25 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी। राज्यभरात महायुतीबद्दल सकारात्मक वातावरण असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला यश मिळेल। पक्षाच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। शासन प्रशासन आणि उद्योजक यांच्या समन्वयातूनच महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्योग आणि निर्यातीत प्रथम क्रमांकावर। निर्यात पुरस्कारांचं वितरण करताना उद्योगमंत्र्यांचे उद्गार। हमास इस्रायल संघर्ष संपून पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची सुरुवात। डोनाल्ड ट्रम्प गाझा शांतता कराराअंतर्गत 20 इस्रायली पोलिसांची हमासने केली सुटका। सप्टेंबर महिन्यात देशाच्या किरकोळ महागाई दरात 1.54% घट, गाठला 8 वर्षातला नीचांकी स्तर। यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जोल मोकीर, फिलिप अघियॉन आणि पीटर हॉवर्ट या तिघांना जाहीर। IRCTC घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यासह 14 आरोपींविरोधात राऊस एव्हेन्यू न्यायालयाकडून आरोप निश्चित। दिल्ली इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत वेस्ट इंडिज विरुद्ध दिवसअखेर भारताच्या 1 बाद 63 धावा, विजयासाठी 58 धावांची गरज। आणि राज्यात 15 ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज। शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिकं पाऊस वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्याचं प्रशासनाचं आवाहन। नमस्कार।